मैत्री म्हणजे दिल दोस्ती दुनियादारी असंच का, की आणखी काही? नाही, तर याचे उत्तर कदाचित अनेकांना सापडणारही नाही. तर अनेक जण आपापल्या पद्धतीने मैत्री यारी दोस्तीचे विश्लेषण करतील. परंतु उमरगा तालुक्यातील अगदी छोटेसे खेडेगाव असलेल्या डाळिंब येथे ज्ञानदीप विद्यालय या शाळेतील इसवी सन 2002-2003 या वर्षात 10वीला शिकलेल्या मित्र मैत्रिणींनी एकत्रित येत तब्बल 22 वर्षांनी आपल्या मैत्रीच्या नात्याचा स्नेहबंध मेळावा आयोजित केला. हे सर्व मित्र परिवारातील मंडळी, आपले एक मित्र, तसेच त्यावेळी कायम सोबत असलेला मित्र मैत्रिणी, आगाऊपणा करणारे, टवाळखोर करणारे इतकेच नव्हे तर दोस्तीसाठी वाटेल ते करणारे मित्र परिवार, या सर्वांच्या आनंदाचा क्षण साजरा होणार होता. त्याच अनुषंगाने वाट पाहत कार्यक्रमाची सुरुवात होऊ लागली होती. एक जण जमत होते. सर्वजण जमा झाल्यानंतर शाळेच्या बाहेरून आत येत असताना रुबाबदार मराठमोळा फेटा, चेहऱ्यावरील दिलखुलास स्मित हास्य, मनामध्ये तत्कालीन समयी आपल्या शिक्षकाबद्दलचा आजही असणारा आदर आणि शाळेची होत असलेली अनेक वर्षानंतरची ही भेट म्हणून गगनात आनंद मावणारा नव्हता. यामुळे सर्वजण प्रचंड प्रसन्नी चेहऱ्याने दिसत होते. आजी माजी शिक्षकांच्या वतीने तत्कालीन समयी त्यांच्या हाताखाली शिकलेल्या माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींचा गुलाब पुष्प देऊन प्रत्येकाचं सुवासिक सुगंधाने सर्व मित्र मैत्रिणी एकत्रित येण्याने निर्माण झालेल्या गुलाबी वातावरणात स्वागत करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांच्या माध्यमातून देखील आजी माजी अशा प्रत्येक शिक्षकांचा गुलाबाचे फुले देत स्वागत करण्यात आले. सर्वजण एकत्रित आल्यानंतर हळूहळू मुख्य कार्यक्रमाकडे सुरुवात होऊ लागली होती. प्रत्येक जण एकमेकांकडे कुतूहलाने पाहत होते. अनेकांच्या डोळ्यात त्याकाळी याच शाळेत शिकलेल्या आठवणी ताज्या होत होत्या. एकमेकांशी चर्चा करत, गप्पा गोष्टी मारत जुन्या आठवणींना उजाळा देण्यात येत होते. मेरे यारो की यारी, दोस्ती है हद से प्यारी, साथ साथ ना रहूं फिर भी ना शिकवा ना शिकायत, हर रिश्ते से है ऊपर दोस्ती हमारी. मेरे यारो की यारी, दोस्ती है हद से प्यारी, जन्म जन्म की है अपनी यारी, पूनम चांद की पूर्णिमा जैसी, दोस्ती की छटा सबको दिखे ऐसी है अपनी यारी, दिल आत्मा से जुड़ी ऐसी बंधन, कभी ना टूटे कभी ना छोटे, अपने यारों की यारी, ऐसी दोस्ती है हमारी. मैत्रीच्या नात्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या सर्वच माजी विद्यार्थी विद्यार्थिनींचे सध्या ज्ञानदीप विद्यालयात शिकत असलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या हस्ते गुलाबाचे फूल देत स्वागत करण्यात येऊ लागले. इयत्ता 10वी म्हणजे प्रत्येकाच्या शैक्षणिक मार्गावरील महत्त्वाचा टप्पा. या टप्प्यानंतर प्रत्येक जण आपापल्या योग्यतेनुसार, आवडीनुसार पुढच्या मार्गाची निवड करत असतो. असा टप्पा ओलांडून तब्बल 22 वर्षे झाली. अर्थातच ते साल 2003चे होते. 10वीच्या परीक्षेनंतर अनेक मित्र मैत्रिणी आपापल्या मार्गाने गेले. आयुष्याच्या वाटचालीत कुटुंबाचा गाडा हाकीत स्वतःला सेटल करण्यासाठी करिअरच्या मागे धावत असताना मित्र मैत्रिणींना भेटणे तर दूरच, पण साधं बोलायलाही वेळ मिळत नसलेल्या धावपळीत सर्वांनी एकत्रित येत ठरवून वेळ काढत तो वेळ फक्त आणि फक्त मित्र परिवारांसाठीच असेल या उदात्त व प्रामाणिक आनंदी हेतूने सर्वजण उत्साही वातावरणात सर्व मित्र परिवाराच्या वतीने आयोजित स्नेहबंध मेळावा, मैत्री बाकावरची, आठवणींच्या नात्यांची करिता उपस्थित राहिले. अशा या कार्यक्रमाची सुरुवात शिक्षणाचे दारे सताड उघडे करणाऱ्या, विद्येची खरी देवता असलेल्या क्रांतिज्योती सावित्रीमाईंच्या प्रतिमेस विचारपीठावर स्थानापन्न असलेल्या मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांच्या हस्ते पुष्पहार घालून उत्साही व आनंदी वातावरणात अभिवादन करण्यात आले. तसेच तत्कालीन समयी ज्यांच्या हाताखाली शिक्षणाचे धडे गिरवले, ज्यांच्या नेतृत्वात शिक्षण घेत संस्कारमय झालो, ज्यांनी आयुष्याच्या शिदोरीत शिस्तीचे अमृत पाजले,
अशा हयात नसलेल्या शिक्षक व तत्कालीन समयी जिवलग असलेल्या मित्र व मैत्रिणींच्या आठवणींना अभिवादन केले. आपले हयात नसलेल्या स्मृतिशेष SP बिराजदार, SD गावडे, AG पाटील, LS कमाल, माजी मुख्याध्यापक FV गोरे, BS कवटे, शिपाई म्हणून सेवा बजावलेले DM येडगे, शिपाई VR देशपांडे या आदरार्थी हे असलेल्या व्यक्तिमत्वांच्या प्रतिमेला पुष्पहार घालत अभिवादन करत गुरूंच्या स्मृतीस आदरांजली वाहण्यात आली आणि मुख्य कार्यक्रम सुरुवातीकडे निघाला. तत्पूर्वी शनिवारचा दिवस असल्याने विद्यालयात शिकत असलेले वेगवेगळ्या खेड्यापाड्यातील विद्यार्थी सकाळी लवकर उठून शाळेत आले असल्याने माजी विद्यार्थ्यांच्या या स्नेहबंध सोहळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांचा कार्यक्रम याची डोळी याची देही पाहण्यासाठी उपस्थित राहणार होते. म्हणून माजी विद्यार्थ्यांच्या वतीने विद्यमान सर्वच विद्यार्थ्यांना पोटभर आराम मिळावा म्हणून आणि कार्यक्रम ही आनंदी वातावरणात पाहता यावा याकरिता राज्यात प्रसिद्ध असलेल्या दालच्या राईसने पोटाच्या मेजवानीची सुरुवात झाली. सोबतच सोनपापडीचा गोडवा देखील होता. स्वयंपाकी असणाऱ्या भाईजान यांनी वेगवेगळ्या मसाला घालून जबरदस्त असा दालच्या तर मोकळ्या मनासारखा राईस बनवला होता. जेवणाची चव उत्तम झाली होती. शाळेचे सर्वच विद्यार्थ्यांच्या पोटाची मेजवानी झाल्यानंतर मुख्य कार्यक्रमास या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत तुमच्या आमच्या दाराला उंबरा होता याहीपेक्षा मोठा उंबरा मनाचा आया बहिणींच्या मनाला होता. हा मनाचा उंबरा ओलांडून चूल आणि मूल या संकल्पनेच्या पलीकडचे विद्येचे शिक्षण देणाऱ्या क्रांतिज्योती सावित्री यांच्या प्रतिमेस पूजन करून सुरुवात करण्यात आली. रात्री नंतर उगवते म्हणून ती पहाट असते, वळणावळणाची असते म्हणून ती वाट असते, कले कलेने बदलतो म्हणून तो चंद्र असतो, भरती ओहटीत भडकतो म्हणून तो समुद्र असतो, क्षितिजापाशी झुकतो म्हणून आकाश असतो, मायेने जोडले जाते म्हणून ते प्रेम असते, सुखदुःखाची देवाणघेवाण असते म्हणून ती मैत्री असते. मैत्री फक्त आनंदाच्या क्षणाचे सोबती नसते तर ती दुःखाच्या क्षणात ही तलवारी सारखी व ढालीच्या रूपात समोर उभी राहते. मित्राच्या संरक्षणासाठी नेहमी तत्पर असते ती खरी मैत्री. मैत्रीचे कोणतेही नियम नाहीत म्हणून कोणाबरोबर मैत्री करावी याबद्दल निश्चित नियम असू शकत नाहीत. या जगात माणूस हा एक सामाजिक प्राणी आहे. सामाजिक प्राणी असल्याने तो एकटाच जगू शकत नाही. तो नेहमीच आजूबाजूच्या लोकांशी संपर्क साधण्याचा नेहमी प्रयत्न करतो. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात बरेच लोक संपर्कात येतात आणि बरेच लोक सहकार्याचा आदान प्रदान देखील करतात. पण संपर्कात येणारा प्रत्येकाशी प्रेम असू शकत नाही. प्रेम फक्त अशाच लोकांवर येतं ज्यांचे समान विचार असतात. मैत्री मुख्यतः केवळ समान वयोगटातील, समान विचारांच्या, समान उद्योगांच्या लोकांशी असते. मैत्री ही नेहमी निस्वार्थ मनाने करायची, कारण स्वार्थ साधून केलेलं काम कधीच प्रामाणिक नसतं, मग ते पैशाचे व्यवहार असो वा नाती असो. मैत्रीच्या नात्याचा स्नेहबंध सोहळा कार्यक्रमासाठी विचारपीठावर स्थानापन्न असलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच माजी शिक्षकांचा व विद्यमान शिक्षकांचा माजी विद्यार्थी विद्यार्थिनींच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पहार, फूल तसेच मैत्रीच्या नात्याचे आठवरे यांचा सत्कार मुबीन पटेल, पंडित कुंभार यांनी केला. बाबू पंडू बडोरे यांचा सत्कार दिलीप भोळे व वसीम मसलगे या मित्रांनी केला. माजी शिक्षिका असलेल्या शारदा काकडे यांचा सत्कार वैशाली पाटील व आशा जाधव यांनी, या शारदा आकडे मॅडमचा सत्कार या माजी विद्यार्थिनींनी केला. दिगंबर गायकवाड यांचा सत्कार ज्ञानेश्वर व अल्ताफ माळवले यांनी केला. महेश जाधव या शिक्षकांचा सत्कार तौसिफ चिक्काळ व सूर्यकांत पाटील यांनी केला. भरत काकडे यांचा सत्कार इसूब मुल्ला व राजेंद्र पडताळे यांनी. कमाल या शिक्षिकेचा सत्कार दुर्गा पाटील, कौशल्या सोनवणे, सुमित्रा राठोड यांनी केला. अश्विनी पाटील या शिक्षिकेचा सत्कार आशा गावडे व मीरा जाधव यांनी केला. केदार डांगे
यांचा सत्कार अहमद मुल्ला जावेद शेख मदत मुदस्सर मुल्ला यांनी केला. रोहित कांबळे यांचा सत्कार हकीम लाडू व श्रीकांत सुतार यांनी केला. विश्वजित राठोड यांचा सत्कार अजीज कमाल व सहकारी यांनी केला. प्रथमेश एडगे यांचा सत्कार मुबीन मुल्ला व अंकुश पडताळे यांनी केला. बालाजी गावडे यांचा सत्कार इम्रान जहागीरदार व योगेश शेवरे यांनी केला. यामध्ये सत्कार केलेले सर्वच शिक्षक शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यानंतर माजी विद्यार्थिनी वैशाली पाटील यांनी सुंदर स्वागत गीत गाऊन उपस्थितांचे संगीतमय स्वागत केले. त्यानंतर विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपापली मनोगते सुंदर व आठवणी राहतील अशा पद्धतीने व्यक्त केले. गर खुदा मुझसे कहे कुछ मांगे बंदे मेरे, मैं ये मांगू महफिले के दौर ये यूं चलते रहे. हम प्याला हो हमन वाला हो हम सफर हो हम राज हो ता कयामत जो चिरागों की तरह जलते रहे. यारी है ईमान ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है. जागो उठ कर देखो जीवन ज्योत उजागर है. सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम. ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है. सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम. एक सूर्य एक सूर्य गगन है, एक है धरती माता. दया करो सब एक बने सब, दया करो प्रभु एक बने सब. सब एक से नाता. राधा मोहन शरणम, सत्यम शिवम सुंदरम. ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है. सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम. रामावध में रामावध में काशी में शिव काना वृंदावन में. दया करो प्रभु देखो इनको, दया करो प्रभु देखो इनको. हर घर के आंगन में राधा मोहन शरणम, सत्यम शिवम सुंदरम. ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है. सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम. धन्यवाद.
कोणत्या शब्दात सांगावे, हर्षाने नटलेल्या या प्रत्येक क्षणांचा सगळ्यांनी काळजात साठवून ठेवावे, सगळ्यांनी काळजात साठवून ठेवावे. आताचे विचार आणि नीतीपूर्वक विचारसरणी यांच्या खाणीमधून सत्तून असे पैलू पडलेले तुम्ही सर्वजण सुजाण शिक्षक, माझे विद्यार्थी, आमचे गुरुवर्य यांचंही या ठिकाणी स्वागत करतो. आणि सन 2002-03च्या ह्या बॅचचा सोहळा हा या ठिकाणी पार पडत आहे. खर तर हा सोहळा फार पूर्वी त्या ठिकाणी कोण अपेक्षित होतं, पण तो काही कारणास्तव त्या ठिकाणी हा सोहळा पार पडला नाही. आणि या सोहळ्यामागची जी काही संकल्पना होती किंवा हे साकारण्यामध्ये ज्यांचं महत्वाचं योगदान आहे असं आमचे गुरुवर्य श्री तंगशेट्टी सरांना, तंगशेट्टी सर की ज्यांनी हे सगळं आयोजन करण्यामध्ये आम्हाला साथ दिली. आजचं जे युग आहे ते धावपळीचं युग आहे, धकाधकीचं युग आहे. आणि या वेगवेगळ्या माध्यमामधून, समाज माध्यमामधून आम्ही या ठिकाणी एकत्रित आलो. पण हे सगळं करण्याच्या पाठीमाग एक त्या ठिकाणी उद्देश होता की आपण कुठेतरी त्या ठिकाणी भेटलं पाहिजे. खरं तर या 2002-03च्या ग्रुपची सुरुवात जर कुठून झाली असेल तर ते माझे मित्र, बालमित्र मुबीन पटेल यांनी 2016 साली एक ग्रुप तयार केला गेला. आणि ते ग्रुप म्हणजे 2002-2003 क्लासमेट नावाचा हा ग्रुप त्या ठिकाणी 2016 मध्ये तयार करण्यात आला. त्या माध्यमातून अनेक आमचे मित्र त्या ग्रुपमधून एकमेकांशी त्या ठिकाणी जोडले गेले. समाज माध्यम तोही काळ तेवढा या ठिकाणी प्रगत नव्हता, पण नंतरच्या काळामध्ये थोडस सोशल मीडिया हा ऍक्टिव्ह झाला आणि बघता बघता 2-4 वर्षाचा कालावधी निघून गेला. त्यानंतर 2019चा शेवट, 2020 ची सुरुवात आणि 21 ची सुद्धा सुरुवात जर आपण पाहिली तर त्या ठिकाणी कोरोनासारख्या या महामारीचा सामना आपल्याला करावा लागला आणि त्याही काळामध्ये आम्ही एकमेकांशी भेटू शकलो नाही. नंतर बराचसा कालावधी गेल्यानंतर पुन्हा या ठिकाणी आम्ही या सर्व कार्यक्रमाची तयारी मागच्या 3-4 महिन्यापासून या ठिकाणी करत होतो. हे सगळं करत असता असता 2021 उजाडलं. ही तारीख घेत असताना बऱ्याच अडचणी आमच्या समोर होत्या. त्या प्रत्येक अडचणीवरती कुठंतरी त्या ठिकाणी मार्ग काढत आज हा सोहळा तुमच्या आमच्या सर्वांच्या समोर त्या ठिकाणी घेत आहोत. यामध्ये हा सोहळा पार पडत असताना आम्ही आमच्या माजी गुरुवर्यांचा सत्कार, शाळेसाठी असलेली भेट आणि आजी जे गुरु आहेत, आज जे काही शिक्षक इथं आहेत, मला त्यांची नावं माहिती नाही, पण जे शिक्षक आज या ठिकाणी आहेत त्यांचाही त्या ठिकाणी धन्यवाद मानतो की त्यांनी विद्यार्थ्यांचा वेळ काढून या 2002-03च्या या बॅचसाठी हा वेळ दिला. त्याबद्दल त्यांचेही त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि माझ्या या लांबच चाललेल्या प्रास्ताविकेला एका चारोळी म्हणून त्या ठिकाणी थांबवतो. मैत्रीपेक्षा अधिक मौल्यवान कोणतीही संपत्ती नाही. मैत्रीपेक्षा मौल्यवान कोणतीही संपत्ती नाही. मैत्रीपेक्षा कोणतीही चांगली प्रतिभा नाही. मैत्री हा कच्च्या धाग्यासारखी आहे. मैत्री ही कच्च्या धाग्यासारखी आहे, पण धाग्यापेक्षा मजबूत कोणती साखळी नाही. धाग्यापेक्षा मजबूत कोणती साखळी नाही. पूर्ण नाव आहे सुमित्रा शंकर राठोड आणि मी एकही शिक्षकांनी इथं ओळखलेलं नसेल, पण प्रत्येकाचे चेहरे माझ्या समोर राहतात. ज्यावेळेस शिस्त समोर येते तेव्हा बडोळे सरांची आठवण येते. फार खूप छड्या खाल्लेल्या आहेत. आम्ही गावाकडून चालत येत होतो आणि मला रोज उशीर होत होता आणि रोज ते असं केलं ना आणखी जोरात पडायचं. आणि त्यावेळेस छडीची कमी नव्हती, कारण आमची शाळा ही हिरवीगार झाडाने बहरलेली शाळा होती. त्यामुळे छड्यांची काही आमच्याकडे कमी करता नव्हती. आणि ज्यावेळेस राग येतो तेव्हा गुंके सरांची आठवण येते. मोठे मोठे डोळे काढून आम्हाला ज्यावेळेस विद्यार्थ्यांना ओरडायचं असेल किंवा त्यांना चांगल्या गोष्टी सांगायच्या असेल तर जाधव सरांचा लाल भडक चेहरा समोर येतो. रागात असलेले जाधव सर आठवतात. मुलांमध्ये जास्त मी कोणाला ओळखत नाही नावांची, पण
प्रत्येकाचे चेहरे माझ्या लक्षात आलेला आहे. त्याचबरोबर मुलींचेही चेहरे एवढं संसारात गुंतलेले असूनही, लेकरांमध्ये मग्न असूनही त्यांनी सगळ्यांनी वेळ काढलेला आहे. एवढंच सांगणं आहे, जेव्हा तिची आठवण येते तेव्हा हिरवगार डोंगर डोळ्यासमोर उभा राहतो. ती दुसरी कोण नसून आमची ही शाळा आहे. मुलांना मी एवढंच सांगू इच्छिते की आपले जे आई वडील आहेत ते मेहनतीने आपल्याला इथपर्यंत पाठवलेले आहेत, तर तुम्ही त्यांची ती जाणीव ठेवून आपलं शिक्षण पूर्ण करा, आपल्या शिक्षणाकडे पुढे बघा. आज मुलींची संख्या पाहून मला खरोखरच अभिमान वाटतो की मुलांपेक्षा मुलींची संख्या ही जास्त आहे आणि ही खूप खूप म्हणजे खूप अभिमानाची गोष्ट आहे. गेलेला विद्यार्थी कधीही मागे पडलेला नाही, आज तुमच्या समोर दिसत आहे, कारण प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रामध्ये चांगली प्रगती घेतलेला आहे. थँक्यू. जास्त वेळ घेत नाही. थँक्यू. परत एकदा सर्व गुरुवर्यांना मी वंदन करते. थँक्यू सो मच. नमस्कार. माझं इथलं नाव दुर्गा उत्तम पाटील, सासरचं नाव दुर्गा गुरुनाथ चौगुले. मी ही शाळेत खूप शिकणं शिकावं. आता वाटतं लेकराला बघून त्यांचं इंग्लिश मिडियम बघून वाटतं बाबा मी बी काही शिकले असते तर काय तर झाले असते. तेव्हा मला काय वाटायचं, किती बी शाळा शिकलं तर मला फक्तच करायचं असं मला तेव्हा काय विचारायचं. त्याचा माझा विचार बदलला. आता माझा विचार आहे इंग्लिश शिकावं. मी श्रीकांत सुतार, प्रथमतः वंदन या गायन नगरीच्या मातीला. त्यानंतर मी ज्यांच्या पोटी जन्माला आलो ते माझे पिता आणि माझ्या मातेला. त्यानंतर आमच्या मनामध्ये हृदयामध्ये संस्कारचे बीज जागी पेरले असे आमचे सर्व संस्कार मूर्ती आदरणीय आमच्या या मंचावरील सर्व गुरुजी जे आज या आम्हाला सोडून गेलेत, जे दिवंगत आहेत, त्या सर्व गुरुजी या सर्वांच्या संस्कृतीला, त्याचबरोबर तुम्ही हे उद्या भविष्यामध्ये नागरिक एक भारत घडवणार आहात, तुमच्या सर्वांच्या बुद्धीला आणि मतीला या ठिकाणी मी सर्वप्रथमतः नमन करतो. मी सध्या एक शिक्षक म्हणून कार्यरत आहे आणि माझ्या शिक्षक होण्यापाठीमागे सर्वात मोठी जर भूमिका कोणाची असेल तर या सर्व शिक्षकांची आहे. कारण मला आठवते स्कूल डे मध्ये मी त्या वर्गात शिकत होतो. माझ्या शिक्षक होण्याला कारणीभूत 2 माणसं आहेत. मी त्या वर्गामध्ये शिकवत होतो आणि आमच्याच गावातला एक मोहम्मद गौंडी नावाचा एक मिस्त्री पाठीमागं बांधकाम करत होता. आणि मग त्यावेळेस सर्व झालं, कार्यक्रम वगैरे झाला आणि ते मिस्त्री तंगशिती सरांना येऊन म्हणाले, सर तुम्ही नंबर वगैरे काढणार का पहिला दुसरा? मग ते सर म्हणले, हो आम्ही दरवर्षी काढतो. सर मी सगळ्या गुरुजीचं म्हणजे सगळ्या मुलांचं शिकवणं पाहिलंय, तुम्ही ह्याच पोराला 1 नंबर काढा असं ते मोहम्मद गौंडी मामांनी तंगशिती सरला सांगितले. मात्र ते योगायोगानं नंतर सर्वांनी परीक्षण केलं आणि मला त्यावेळेस पहिला नंबर माझा स्कूल डे मध्ये आला. त्याच वेळेस ठरवलं सर की आपण भविष्यामध्ये व्हायचं तर शिक्षक व्हायचं, कारण शिक्षकासारखी दुसरी नोकरी या जगात कुठली नाही. त्याचं कारण असं आहे की बाकीचे सर्व नोकरदार हे कुठल्या ना कुठल्या निर्जीव वस्तूसोबत आहेत, परंतु आपलं सौभाग्य आहे की आपण सजीवासोबत, चिमुकल्यासोबत, एक निरागस निस्वार्थी लेकरासोबत आपण जगत असतो. आपल्याकडून कसल्याही प्रकारचं, तुम्हाला सांगतो लेकरांनो, हे बघा प्रत्येक व्यावसायिकाला असं वाटतंय, डॉक्टरला वाटतंय की पेशंट वाढावं, नाही सॉरी डॉक्टर साहेब माफ करा, पण वकिलाला असं वाटतंय की आरोपी वाढावेत, बरं का. म्हणजे प्रत्येक व्यावसायिकाचा काही ना काही स्वार्थ असतो, परंतु आमचा एकमेव व्यवसाय असा आहे की आम्हाला वाटतं की आमची लेकरं शिकावे, मोठे व्हावे, त्यांच्या पायावर उभारावे, एवढा आमचा स्वार्थ आहे. आमच्यासारखा कदाचित निस्वार्थी कुठलाही व्यवसाय या जगात नाही. पण असो, या सर्व शिक्षकांचं माझ्या आयुष्यामध्ये फार मोठं योगदान लाभलं. जे काही माझ्यावरती आज संस्कार झाले किंवा जी मी आज तुमच्या समोर या ठिकाणी उभा आहे त्यामध्ये फार मोठा वाटा या सर्व गुरुजनांचा आहे. एका गाडीला सुद्धा बनवावं अशी अपेक्षा आपल्या सर्वांनी व्यक्त करतो आणि या ठिकाणी करतो. धन्यवाद. मारलेलं होतं हातावरती. आता पण आता विद्यार्थ्यांना सांगताना पटकन माझ्या हाताकडे मी पाहते, त्यावेळेस म्हणते मला का, तर त्यावेळेस त्या भीतीपोटी आपण अभ्यास करतोय खरं, पण त्या भीतीपोटी ज्यावेळेस आपण अभ्यास करतोय पण ही भीती आपल्याला पुढे आपलं भविष्य घडवण्याचं हे जे काम जे करतंय ते खरंच मनापासून
माझं नाव गणेश मेळंबे. जवळपास 3 वर्ष आम्ही इथं सायकलवर येणं केलं आणि 3 वर्षामध्ये पूर्ण आयुष्य बदलायचं जे आमचं कारण म्हणजे इथले जे गुरुजी होते त्यांचे संस्कार माझ्या माइंडवरती, माझ्या आयुष्यावरती एवढं परिणाम केले की आज मी ज्या स्टेपला आहे त्याचं एकमेव कारण म्हणजे इथले ताळीमध्ये जे गुरुजी आणि जास्त मला तर मित्रवर्ग यांच्या सहवासात राहून माझ्या आयुष्यामध्ये एवढे बदल घडले की गर्दन भी झुकी जाती है और पैर भी जाती है. जसं म्हणतात ना की विद्या विनयने शोभते. विद्या विनयने शोभते. पुण्यामध्ये राहतोय. इथे माझा 8वी ते 10वी पर्यंत शिक्षण झालेलं आहे. नंतर 15 वर्ष झाले मी पुण्यामध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग जीने में संघर्ष तकनीक तो क्या मजा है जीने के. बड़े बड़े तूफान फंग जाते हैं जब आग लगे सी. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, त्यानंतर माता रमाई, माता जिजाई, माता सावित्री आणि ज्या महामानवामुळे आज मला बोलण्याची संधी मिळाली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रथमतः हा जो आमचा जो कार्यक्रम होत आहे त्या कार्यक्रमाला माझ्या बऱ्याच जे बाहेरील मित्र आहेत त्यांनी सहकार्य केलेलं आहे. गावातील मित्र हा कार्यक्रम घडवून आणलेला आहे. माझं नाव सुहास प्रभुराम गायकवाड. माझा जन्म इथे झाला, मोठा इथे झालो, मरण पण इथेच आहे. मी काय गाव सोडणार नाही. कुणी मुंबई जावं, दुबई जावं, कुठे जावं. सांगत तात्पर्य एकच आहे की ज्याप्रमाणे आमच्या या गुरुवर्यांनी आम्हाला शिक्षण दिलं, आम्ही शिकलो, मोठे झालो, आम्ही पण आमच्या मुलांना घडवण्याचा प्रयत्न करत आहोत. आताच आमच्या मित्रांनी सांगितलं, श्रीकांत सुतारनी, की ते गवडी मिस्त्री होते. त्यांनी म्हटलं की श्रीकांतला 1 नंबर करा. मी म्हणलो बाळा टाळ्या वाजव, तिथे माझी 2 मुलं आहेत, तुझा बाप 2 नंबर आला होता त्यावेळेस. ज्यावेळेस पुढे झाला होता त्यावेळेस माझा 2रा नंबर आला होता. मनोरंजनाचा भाग मी सांगत आहे की तुम्ही पाहिलाच चालेल तर माझे सर्व मित्र आहेत. कुणी उद्योजक आहे, कुणी शेती आहे, कुणी व्यवसाय करतोय, कुणी इंजिनियर आहे, कुणी डॉक्टर आहे, कुणी व्यावसायिक आहे. या सर्वांमध्ये समान एकच गुणधर्म आहे की या सर्वांचं बेसिक जे आहे ते या शाळेने दिलेले ज्ञान, या शाळेने दिलेले विचार, आचार, या सर्वांचाच उपयोग ते सर्वांनी आता सामाजिक जीवनात, शैक्षणिक जीवनात उपयोग होत आहे. तरी आपण सर्वांना विनंती आहे की तुम्ही ह्या ज्ञानाचा, ह्या विचाराचा, ह्या आचाराचा पुरेपूर उपयोग करून ज्ञान संपन्न करावे ही माझी विनंती. धन्यवाद. माझं नाव वसीम मसलगे आहे. मी 8वी 9वीला तिथं होतं. तेव्हा मी त्या शाळेला होतो ना, एकाची शाळा होती, वाळूत खाली बसत होतो आम्ही. मला इथं आल्यानंतर का नाही VM पाटलं सर आजू भेटत तर भे वाटते मला. का बरं माहितीये का, सगळेजण असं कानाला हात लावून जात होते. मला कळतच नाही असं कानाला हात का बरं लावून चालले सगळे, कळत नाही. एका दिवशी काहीतरी म्हणलं, काहीतरी होतं शाळेत विषय होतं. मी गप बसलं नाही, पुढं होतं बसून. सर ते गृहपाठ का बरं घेतलं नाही म्हणलं, इकडे म्हणलं. थांबलं सर. मला काय माहित, एक तिरे कानाच्या खाली काहीच काना झालं, आवाज उडालेले म्हणलं. थोडं मुबीन होतं, मुबीन काहीतरी उडाले कानात म्हणलं. अरे तुला माहित नाही का म्हणलं. काय म्हणलं, VM पाटील सर मारताना कधी दोन्ही हाताचा कानावर ठेवून जात जा म्हणले. तुला माहित नाही का म्हणलं, आता कळाला का म्हणले. प्रथमतः सगळ्यांना नमस्कार. आपण या शाळेत ज्ञान घेतो, मोठे होतो आणि उंच आकाशात भरारी घेतो. त्या गुरुंना आपण कधी विसरत नाही, पण त्या गुरुंना आपण कधी सांगतही नाही की आम्ही तुम्हाला विसरलो नाही. शाळा म्हणजे नक्की काय असते, ते असते एक बालपण. जेव्हा पंतप्रधान निवृत्त होतात तेव्हा सर्वजण म्हणतात की माझी पंतप्रधान. आमदार बदलतात तेव्हा लोक म्हणतात माझे आमदार. पण आपल्याला शिकवणाऱ्या शिक्षकांना आपण माझे नाही तर माझे शिक्षक असे आपण नेहमी म्हणत असतो. रिटायर्ड शिक्षक असे आपण कधीच म्हणत नाही, कारण त्यांचे स्थान नेहमी आपल्या हृदयात असते. अशा या शिक्षकांच्या चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होण्याचे भाग्य आपल्याला लाभले आहे. सुंदर व स्वच्छंद नाते म्हणजे मैत्री. शाळा या 2 अक्षरी शब्दात किती मोठे विश्व सामावले आहे याची आपल्याला जाणीव तर आहे, पण हे शाळा सोडून काही वर्ष झाल्यावर आपल्याला समजते. जीवनाच्या एका ठराविक टप्प्यापर्यंत सोबत असणारी ही मित्रमैत्रिणींची मैत्री पुन्हा कधी परत येईल का. जेव्हा ही पाखरे उडून जातात आणि बऱ्याच मोठ्या काळानंतर परत एकत्र येतात
अशा माझ्या मित्रमैत्रिणीचे दूर गेलेले चेहरे पाहण्यासाठी आतुरता असा हा आठवणींना उजाळा देणारा हा दिवस. मित्रांनो, आज सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला भेटतो. आता मी एक मैत्रीबद्दल एक कविता बोलते. खूप छान वाटलं खूप दिवसांनी माझ्या मित्रमैत्रिणीला भेटून. खरंच अगदी मन हलकं झालं सारं काही बोलून. खूप दिवसांनी मन मोकळं वाचून एकमेकींना बघून खरंच पण आले डोळे दाटून. काय बोलावं कसं बोलावं खरंच समजत नव्हतं. अर्ध्या गोष्टी हिच्याशी तर अर्ध्या गोष्टी तिच्याशी सारखं हेच चालू होतं. पण खूप धमाल केली. खरं तर ही वेळ जाऊ नये असं सारखं वाटत होतं. पण निघावं तर लागणारच म्हणून मग दाटून येत होतं. खरंच सांगायचं तर हे मित्रमैत्रिणी खूप गोड असतात. एवढं बोलून मी माझे टक्केरा पूर्ण यांच्यासह या मैत्रीच्या नात्याच्या स्नेहबंध सोहळ्यात अनेकांनी आपापली लहान मोठी मनोगते व्यक्त केली, तर अनेकांनी आपापल्या पद्धतीने लाजत हसत बेधडक बोलत निर्भीडपणे सुरुवातीला आपापला परिचय करून दिला. तर शाळेच्या छोट्याशा विद्यार्थिनीने देखील आपले मनोगत उत्कृष्टरित्या मांडत सर्वांना आश्चर्यचकित केले. तसेच विविध शिक्षकांनीही आपापली मनोगते व्यक्त केली. त्यात शिक्षकांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करीत आई वडिलांवर गाजलेली कविता गाऊन शिक्षकी मनोगताचा उत्कृष्ट समारोप केला. त्यानंतर 2002-2003 या 10वी बॅचच्या वतीने शाळेच्या 10 वर्गांसाठी विद्यार्थ्यांना वेळेचे महत्त्व समजावे याकरिता उत्तम दर्जाचे 10 घड्याळे तसेच 10 कार्यक्रम किंवा कोणत्याही उपक्रमामध्ये जमिनीवर अंथरून बसण्यासाठी चांगल्या दर्जाच्या चटई शाळेच्या मुख्याध्यापकांकडे देत भेट देण्यात आल्या. मैत्री ही एक अशी भावना आहे जी विश्वास, आपुलकी आणि परस्पर आदरावर आधारित असते. ती 2 किंवा अधिक व्यक्तींमध्ये असलेल्या नात्याचे बंधन आहे जे सहकार्य, समजून घेणे आणि परस्पर समर्थनावर उभे असते. मैत्रीत एकमेकांवर पूर्ण विश्वास असतो. आपले विचार, भावना आणि गोपनीयता मोकळेपणाने शेअर करता येते. मित्र एकमेकांच्या अडचणी, समस्या आणि भावना समजून घेतात आणि त्यांना मदत करण्यासाठी तत्पर असतात. कठीण प्रसंगी मित्र एकमेकांच्या पाठीशी उभे राहतात आणि संकटे सोडवण्यासाठी एकत्र काम करतात. मैत्रीत नेहमी आनंदी क्षण निर्माण होतात. एकत्र वेळ घालवणे, हसणे आणि मजा करणे हे मैत्रीचे अविभाज्य भाग आहेत. मित्र एकमेकांचा सन्मान करतात आणि त्यांच्या विचारांचा, निर्णयांचा आदर करतात. मैत्री मानसिक आणि भावनिक आधार देणारी असते. ती तणावमुक्तीचे एक साधन असते. मैत्रीमुळे जीवनात समृद्धता येते. ती नात्यांची गोडी वाढवते. खरी मैत्री आयुष्यभर टिकणारी असते आणि ती काळासोबत अधिक घट्ट होते. मैत्री ही निखळ, निरपेक्ष आणि कायमस्वरूपी असते. तीच आपल्याला आयुष्यभर साथ देणारी आणि प्रत्येक परिस्थितीत आनंद ठेवणारी असते. या कार्यक्रमाच्या समारोपाकडे वाटचाल सुरू असताना कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा शाळेचे मुख्याध्यापक सतीश गुंजोटे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना माजी विद्यार्थ्यांनी आपापल्या मनोगतातून केलेल्या विनंतीपर वेगवेगळ्या सूचनांचे निश्चितच विचारपूर्वक स्वीकारून त्यावर योग्य तो अंमल करण्यात येईल असे आश्वासन देत अध्यक्षीय समारोप केला. त्यानंतर शाळेच्या 10वीच्या वर्गात या बॅचच्या सर्वच माजी शिक्षकांनी एक क्लास घेतला. गुंजकर सरांनी तत्कालीन समयासारखी छडी लागे छमछम विद्या येई घमघमची हुबेहूब नक्कल करत विद्यार्थ्यांना हसण्याची संधी दिली. क्लासनंतर हास्य कल्लोळ करीत आनंदाने सर्वजण वर्गाबाहेर आले. वर्गाबाहेर आल्यानंतर संपूर्ण वर्गाचा एकत्रितरित्या ग्रुप फोटो काढून 22 वर्षानंतर मैत्रीच्या नात्याच्या दुनियादारीतील स्नेहबंध आठवणीत साठवण्यासाठी एकमेकांसोबत फोटो सेशन करण्यात सर्वजण मशगूल झाले. फोटो सेशननंतर सर्वांनी एकत्रित येत आयोजित करण्यात आलेल्या पंचपक्वानाच्या मेजवानीवर एकत्रितरित्या ताव मारला. महाराष्ट्रासह देशात, जगात जिथे जिथे मराठी भाषिक नागरिक राहत आहेत ते आपल्या जिवलग मित्र मैत्रिणींसाठी, विशेष करून मैत्रीकरिता सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत यांची गाजलेली कविता म्हणल्याशिवाय राहत नाहीत. त्या उत्तम कवितेचे बोल आहेत, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा.
वाट चुकणारा नाही जीवनभर कोणी, एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, आत्महत्याच करणार नाही कोणी, मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, त्रासलो जिंदगी चालताना पुन्हा बस धडा मैत्री वाचण्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मैत्री चाटते गाय होऊन मना जा बिलग तू तिला वासरासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. अगदी या मित्रांनी कार्यक्रमाला 4 चांद लावत प्रत्येकाने प्रचंड योगदान दिले. यात प्रामुख्याने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत सुतार व मदन इगवे यांनी केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट प्रास्ताविक श्री अल्लाउद्दीन चौधरी यांनी केले. माजी विद्यार्थ्यांचे स्वागत आजी माजी शिक्षकांनी केले, तर आजी माजी शिक्षकांचे स्वागत माजी विद्यार्थ्यांनी केले. या कार्यक्रमाला सुंदरता वाढवावी म्हणून स्वागत गीत वैशाली पाटील यांनी गायले. या कार्यक्रमाच्या उपस्थित विद्यार्थ्यांच्या भोजनाची व्यवस्था तसेच आजी माजी विद्यार्थ्यांच्या प्रत्येक गोष्टीकडे अत्यंत काळजीपूर्वक लक्ष देण्यात आले. त्यात प्रामुख्याने मुबीन पटेल, वीरभद्र स्वामी, साजिद कमाल, सतीश माने, पंडित मनकुरे, दिलीप भोळे, वसीम शेख, माजिद भदभदे, गणेश बेळंबे, इरफान जहागीरदार, इम्रान जहागीरदार, कालिदास देवकते यांनी याकडे अत्यंत काळजीपूर्वक लक्ष देत व इतर सहकाऱ्यांनीही याकडे लक्ष दिले. तसेच या उत्तम स्नेहबंध सोहळा कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन मदन इगवे, श्रीकांत सुतार, आयाज शिलार, माजिद भदभदे, दिलीप भोळे, वीरभद्र स्वामी, मुबीन पटेल, सतीश माने, सुहास गायकवाड, अल्लाउद्दीन चौधरी यांनी पाहिले. खऱ्या अर्थाने या संपूर्ण कार्यक्रमासाठी या सर्वच सहकाऱ्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात सहकार्य केले. तसेच या सर्वांसोबत उपस्थित असलेल्या इतरांनी देखील पडद्यामागे राहून महत्त्वाच्या भूमिका अनेक मित्रमैत्रिणींनी पार पाडल्या. या संपूर्ण कार्यक्रमाचा समारोप झाल्यानंतर प्रत्येकांच्या डोळ्यामध्ये इतरांना दिसून न येणारे आसवे पाण्याचे थेंब जमा झाले होते. अनेक जण भावनिक झाले होते, तर कित्येकांना शाळा सोडून जाऊच नये असे वाटत होते. परंतु निसर्गाच्या नियमापुढे माणसाला हतबल व्हावे लागते. त्यामुळे प्रत्येकाने कार्यक्रमाचा समारोप झाल्यानंतर दिवसभराच्या आठवणी 7 काळजाच्या आत साठवून निरागस निर्मळ भावनेने आपापल्या मार्गाकडे एखाद्या वाटसरूप्रमाणे मार्गस्थ झाले. आम्ही मुरुमकर न्यूज पोर्टलच्या माध्यमातून शहर व परिसरातील बातम्या पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक शेअर करावे ही नम्र विनंती. धन्यवाद. आपले शहर आपल्या बातम्या.